माझ्यासोबत महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत। अण्णा, सकाळीच कसबा गणपतीचं दर्शन घेतलं, आता तांबडे जोगेश्वरीचं दर्शन घेतलं, आज उमेदवारी अर्ज दाखल करताय। हो, कुठलंही शुभकार्य करताना शेवटी आपण देवाचं दर्शन घेतो। आज पुणेकरांचं आणि भविष्यातल्या पुण्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला जायचं आहे, त्याचा अर्ज भरायचा आहे। त्यामुळे सगळ्याच पुणेकरांसाठी आज या ठिकाणी ग्रामदेवता कसबा गणपती, ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय। शेवटी चांगलं काम करायला देवांचे आशीर्वाद हवे। नक्कीच अण्णा, याचबरोबर आपण स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट साहेबांच्या कार्यालयाला देखील भेट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण भावूक झाल्याचं दिसून आलं। साहजिक आहे, कारण आम्ही त्यांच्या सहवासात वाढलो, मोठे झालो। कार्यकर्त्यापासून सुरू झालेला, बूथ प्रमुखापासून सुरू झालेला प्रवास या शहराचा लोकसभेचा उमेदवार लोकसभेचा, याच लोकांचे आम्हाला आशीर्वाद आणि जे प्रेम आम्हाला दिलं या माणसांनी, त्यामुळे भाऊंची आज आठवण येणं, भाऊंना आज भाऊंचं स्मरण करणं हे आज शब्दाच्या पलीकडचं आहे। नक्कीच आज किती आठवण किती येते भाऊंची, तेच पुन्हा मी त्याच्यात जातो। आज सोबत असायला हवं होतं असं वाटतंय। किती मताधिक्य असेल किंवा कसं झालं असतं आजच्या भाऊ निवडणुकीत? असणं आणि भाऊ नसणं जमीन आसमानचा फरक आहे। ते असते ते 500 हत्तीचं बळ आमच्या सोबत होतात, भाऊ नाही आहेत आमच्यासाठी। केवळ ते निवडणूक म्हणून नाही, पण आमचे ज्येष्ठ, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा सहवास हा आमच्या सोबत हवा असायला हवा होता, एवढंच वाटतं। नक्कीच मुख्यमंत्री आज येणार होते, परंतु मुख्यमंत्री येणार नाहीत अशी देखील बातमी येते। काय झालं की राज्यातल्या बऱ्याच लोकसभा मतदारसंघातला आज उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे पुण्यात दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत आणि बाकी संभाजीनगर, जळगाव अशा अनेक ठिकाणी त्यांनाही शेवटी वाटून घेतलं जातं। शेवटी राज्यात सगळीकडे पोहोचलं पाहिजे ना सरकार, हे नेते म्हणून। त्यामुळं शिंदेसाहेब मागच्या आठवड्यात पुण्यात त्यांनी पुणे लोकसभेसाठी मेळावाही घेतला, मोदीजींच्या सभेला 29ला पुण्यात पुन्हा येतात। त्यामुळे स्वाभाविकपणे आहे तिघांना कुठे ना कुठे ते सगळ्या ठिकाणी वाटून घ्यावं लागतील जागा की जायचे उमेदवार। त्यामुळे आज शेवटचा दिवस असल्यामुळे कदाचित साहेब तिकडे गेलेत, परंतु शिंदे साहेब नाही, त्यामुळे उदय सामंत साहेब आणि निलमताई आवर्जून यासाठी थांबलेले आहेत। नक्कीच, तर हे होते मुरलीधर मोहोळ। आज त्यांच्याकडून पुण्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।